तुम्हाला सांगते, एकदा ट्रेन मध्ये लेडीज कंपार्टमेंट मध्ये एक दारुडा चढला, आठवतं ना मंजू? हा, आणि कसला धुतला माहितीये त्याला, बेदम. यू नो, भुयारी मार्गांचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो. एकतर ते दारुडे आणि कुत्री. मग कुत्री असली तर काय झालं, मला आवडतात बाबा कुत्री. एकदा माझ्याकडे एक स्थळ आलं होतं ना, त्यांच्याकडे 12 कुत्री होती. किती 12 कुत्री. 12 कुत्री? हो. काय करताय काका? काही नाही, कुठे काय? तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय का? हे वेड्या, मी कशाला काय लपवेन तुझ्यापासून? नाही या काका, तुम्ही मला वेडा समजू नका. मी काय आता लहान नाही राहिलोय. मी काय आता लहान नाही राहिलोय. ही गोष्ट तुला स्वतःच्या तोंडाने सांगावी लागते. किती हास्यास्पद आहे ना. काका तुम्ही माझा अपमान करताय का? मला तुला असं वाटलं मी तुझा अपमान करतोय म्हणून? हा, थोडं थोडं वाटलं, पण मी बघितलं ना तुम्ही आत काहीतरी बघताय. ते काय बघताय? ते बायका आल्यात ना. काका शिशी, दिस इज नॉट फेअर. हा, आई आजी, विजू काकी, नुपूर यांना जर का कळलं ना की तुम्ही लपून छपून बायकांना बघताय, शी काय वाटेल त्यांना? अकलेच्या कांद्या. कोण? तू 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 अकलेच्या कांद्या रे. या ज्या बायका आहेत ना आत आलेल्या, त्या माझ्या नकटूसाठी आल्या आहेत. सगळ्या सवासनी आहेत रे त्या. खूप आदराने बघतोय मी त्यांच्याकडं. हे तर काहीच नाही, आमच्या शेजारी तर चक्क मुलाने आपल्या आईला घराबाहेर काढलं. आता ती बिचारी आपल्या मुलीकडे जाऊन राहते. माहिती आता काय म्हणायचं? बघितलं, हल्ली मुलीच असतात तो आई वडिलांचं करायला. कुठेही ना, मुलांपेक्षा मुली कुठेही कमी नाहीये. हे मात्र खरंय. मी सांगू का, 1 मिनिट. जर मुलींनी आपल्या सासू सासऱ्यांना घरात राहू दिलं ना, तर कुठल्याही आई वडिलांना मुलीकडे जायची वेळच येणार नाही. भारी डायलॉग मारता हो तुम्ही. घ्या सरबत घ्या. थँक्यू. सर घ्या ना. काय शोधताय? जावई बापू पिऊन कुठे पडलेत ना ते शोधते. कोण कोण? नाही नथिंग. चार्जर हवा होता ना तुम्हाला? हो, चार्जर शोधतायत त्या, देते. हे बघ, हे हळद कुंकू आहे ना, ही 2 बोटं अशी हळदी कुंकवात बुडवायची आणि हे हळद आणि कुंकू असं लावायचं. आणि हा, दोन्ही खांद्यांवरून असा पदर घ्यायचा असा. हा, अगं बाईचा मान असतो तो. आणि हे बघ, महत्वाचं म्हणजे आपल्यापेक्षा कोणी मोठं असेल ना, तर आपण त्याच्या पाया पडायचं. आणि आपल्यापेक्षा कोणी लहान असेल ना, तर त्याला आपल्या पाया पडायला लावायचं. आता दाखव बघू मला नमस्कार करून. राणी असं नाही ग. हे बघ, मी दाखवते तुला, नीट लक्ष द्या. बघ, हा पदर आहे ना, तो असं दोन्ही खांद्यांवरून घ्यायचा. हा, आणि असं खाली वाकायचं. 1 2 3. हा, करून दाखव बघू आता. बरोबर. अगो बाई, जमलं तुला. कसं ना, काय बिचाऱ्या, का? त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. हो का? तरीच काय तरीच? नाही, ते असं मधनच काहीतरी विचित्र बोलतात ना, मला शंका आलीच होती. माझे सासरे पण असेच भ्रमिष्ट झाले हल्ली. काय सांगता? हो ना. बरं आहे, बायका गप्पात रमल्यात. आता वेळ कसं जाईल त्यांचं त्यांना पण कळणार नाही. सगळं चांगलं होईल वहिनी. बायकांनी गप्पा मारून जर चांगलं झालं असतं ना विजू, तेव्हा ना पृथ्वीचा स्वर्ग झाला. नुपूरच्या लग्नासाठी केलेलं हे व्रत छान पार पडू दे असं म्हण. देशपांडे, केळीवाला देशपांडे, मला हे मुळीच पटलेलं नाहीये तुमच्या घरात जे चाललंय ते. लाजा कशा वाटत नाहीत? तिला काय झालं? का हो, काय झालं? अहो, यांच्या घरातले पुरुष वाटेल तिथून डोकवतायत, मिळेल त्या जागेतून डोकवून बघतायत. खिडकी म्हणू नका, दरवाजे म्हणू नका. आज यांच्या घरात डोकवतायत, उद्या आमच्या घरात डोकवतील. मग काय कराल हो? अहो, पण अजून तुमच्या घरात कोणी डोकावलं नाहीये ना. पण आज इथे डोकवतायत तर उद्या आमच्या घरात डोकवतीलच ना. अहो, शक्यच नाही. चंद्रकांतराव आत आहेत आणि ते प्यायलेले आहेत. चंद्रकांतराव कुठे? अहो नाही नाही, ते शैलाचे यजमान, ते तसे असतात. ए पिंगळीन, आमच्या पाहुण्यांना आमच्या घरातल्यांची माहिती आम्ही देऊ, तू नको तोंड वाजू. या. काय हो, घरात किती माणसं राहतात? बरीच. जास्त नाही. नाही, एकदा ठरवून घ्या दोघे आपापसात, गोंधळ होईल ना पाहुण्यांसमोर. हो ना, कोणाचा कोणाला पत्ताच नाही. भूतबंगलाच आहे हा. ही माणसं तरी खरी आहेत ना? हो, एक से एक विचित्र माणसं राहतात या घरात.
या घराचे मूळ मालक होते ना आप्पासाहेब देशपांडे, ते तर महाविचित्र होते. जाऊ दे ना पिंगळे वहिनी, गडे मुडदे कशाला काढताय? हो ना, आधी त्या आलेल्या बायकांना आम्ही भूत वाटतोय जिवंत असून सुद्धा. त्यात तू कशाला आता तेल ओततेयस? पिंगळे बाई, आप्पासाहेब होते म्हणजे गेले का ते? हो कधीच गेले, 2 बायका मागे ठेवून. घरी कामं नाही आहेत का पिंगळीण? सगळी कामं उरकून आली आहे मी लते. ओ ऐका ना, 2 बायका म्हणालात, मग मुलं किती? 2च. मुलांवरून आठवलं तिथे डोहाळ जेवण खोळंबलं असेल. चंद्रकांतराव बाहेर काय येत नाहीये? डोहाळ जेवण? अगं पण अजून लग्न व्हायचंय ना. लग्न? नुपूरचं ना? अहो नुपूरचं तर लग्न ठरलंय नीरजशी. 1 मिनिट, हा सगळा काय प्रकार आहे? नुपूरचं लग्न ठरलंय की झालंय? आणि ते बाळ घरात आहे का नाही? आणा बरं त्याला पटकन, आम्हाला उशीर होतोय. आणि जरा चंद्रकांतरावांना सुद्धा आणा. 1 मिनिट, जरा कलकलाट थांबवता का? ओ तुम्हाला किलबिलाट म्हणायचंय का? इथे मला टेन्शन आलंय, मला थैथयाट करावं असं वाटतोय. तुला नाचता येतं? नाही, तिला टेन्शन सुद्धा येतं. काय चाललंय? जरा शांत व्हा ना. शैला वंस, 1 मिनिट, काही बोलू नका. बस लता वहिनी, आता अजून नको खोटं बोलायला. खरं सांगा, बाळ आहे ना घरात? लग्न व्हायचंय की ठरलंय? ठरायचंय. त्यासाठी मी व्रत केलं होतं आणि आज त्याच हळदी कुंकू आहे घरात. म्हणजे डोहाळे जेवण नाही? कुणाचं? कशाला? लग्न व्हायचं सांगितलं ना. थांबा ना लता वहिनी. लहान मूल, डोहाळे जेवण, लग्न स्थळ याचा कशाशी काहीही संबंध नाहीये. आज आमच्या घरात हळदी कुंकू आहे व्रताचं. त्यासाठी बायकांना बोलवलं होतं, पण त्यांना यायला जमत नाही. योगायोगाने तुम्ही सगळ्याजणी आला आहात, तर मी विनंती करते की आज हळदी कुंकू करून जा. कळलं पिंगळीण? हा, मगापासून तुझी जी ये जा चालली आहे ना, ते आमच्या घरात काय आहे हे बघण्यासाठीच ना. आता कळलं तुला? ये. चाललीच आहे मी. चला व्रताच्या उद्यापनाला सुरुवात करूया. चला, मी खायला घेऊन येतो. तुम्ही बसा, हा, मी आलेच. म्हणजे बघ आता व्रताची व्यवस्थित सांगता होणार आणि आपल्या नकटूचं लग्न जमणार. अरे अळू, मला पाहायचंय तिचं लग्न. डिस्काउंट 100%. हे गर्ल्स, या साड्या. बरं, व्रतासाठी सगळ्यांना या जरीच्या साड्या नेसाव्या लागतील का? म्हणजे तशी व्रताची अट होती ना, म्हणून प वरून पैठणी. नाही, मी घातलेला ड्रेस चांगला. मॅचिंग ब्लाऊज शिवाय साड्या कशा काय नेसणार? हो, पण आता हळदी कुंकवासाठी नेसा ना पैठणी. मला नको पैठणी. मी नव्या साडीची घडी नाही मोडत, मला लाभत नाही. ती 2nd नंबरची आहे ना, ती खूप वापरलेली आहे, ती नेसू शकता तुम्ही. खूप वापरलेल्या साड्या पण नाही नेसत मी. काय चाललंय? मला खुंट द्या, मला निघायला हवं. नमस्कार, मी चिमटे. बाई, वाक्य पूर्ण कराल का? म्हणजे मी चिमटे काढते, मला चिमटे काढायला आवडतात. मी चिवडेवाली चिमटे. चंद्रकांतराव म्हणाले आज तुम्हीच या डिलिव्हरीला. पोह्यांचा चिवडा. या बरं झालं वेळेत आलात. चिवडा वेळेत आला ना, आता सगळं चांगलं होईल ना विजू. त्यात पैठणी पण नेसून आल्या त्या. हो, मला चंद्रकांतराव म्हणाले छान साडी नेसूनच या. का म्हणजे हळदी कुंकू आजच आहे ना तुमच्याकडे? हो वहिनी, भाऊजींना किती काळजी आहे ना आपल्या व्रताची. अशी व्यक्त होते काळजी. चिवडा या. बसा ना, बसा. आजपर्यंत कधीच आले नव्हते तुमच्या घरी. मी म्हटलं या निमित्ताने येऊया. छान आहे. अगं बाई, एवढ्या जणी जमल्या आहेत का? अरे वा. ईशा, साधेच कपडे घातलेत नाही सगळ्यांनी? मी आपलं छान साडी नेसून आले. मी म्हटलं चंद्रकांतराव म्हणालेच आहेत, तर मग पैठणीच नेसूया नाही का? छान आहे. हा, छान आहे. चला चल बदलून घेऊया. चल 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 चल. तुम्ही इकडे या ना, तिकडे गर्दी होईल. तुम्ही इकडे या. तू नुपूर का? हो, पण मी नाही ओळखलं तुम्हाला. कशी ओळखशील?
आपण आधी कधी भेटलोच नाही, पण आता भेटत राहू. हा हो हो हो. कशाला? मी स्थळ घेऊन आली आहे ना. तुला स्थळ आवडलं तर आपल्याला भेटावंच लागेल, पण त्याआधी मला तुझी वधू परीक्षा घ्यावी लागेल. हा अहो घ्या ना, मी तयार आहे. नाव काय तुझं? नूपुर सूर्यकांत देशपांडे. गाता येतं? हो. काय काय? पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, पुरणपोळी सगळं खाते मी. खाता येतं का असं नाही विचारलं, गाता गाता येतं? मुलगा पैसे कमावतो ना? हो का? अगं सहज विचारलं मी, तुला गाता येतं का? गाणं? अहो आमच्याकडे सगळ्यांनाच गावं लागतं. सगळे गातात, छान गातात. आणि गाण्याच्या भेंड्यात तर माझं तोंड कोणी धरूच शकत नाही. का? वा, मग छान जोडी जमेल आपली. जोडी? माझाच मुलगा आहे लग्नाचा. मला आवडलीस तू सून म्हणून, तुला मी आवडेन का सासू म्हणून? वा वा वा. ए बाई, पण तुला ते सासू सासरे नकोत वगैरे अशी काही तुझी अट नाहीये ना? अहो छे, उलट मला सगळेजण हवेत. सासू सासरे, दीर, नणंदा, जावा, मामे आजी, चुलत सासरे, आते आजी. बाकी सगळे आहेत, दीर नाहीये. एकुलता एक मुलगा आहे माझा. पण दीर हवा होता हो मला. बघा ना, काही होतंय का? अगं आता कसं शक्य आहे? बरं ते जाऊ दे. तुम्ही मला सांगा, तुम्ही मुलाला भेटायला कधी पाठवताय? उद्या. आणि ते असे डोळे तुमच्यासारखे नाहीयेत ना? काय झालं? अहो मला घाऱ्या डोळ्यांची भीती वाटते. अंधाऱ्या रात्री घाऱ्या डोळे पाहिले ना की मला काळं मांजर आठवतं. नाहीयेत म्हणजे थोडे आहेत, खूप नाहीयेत. तू एकदा भेटून घे ना त्याला. हो चालेल चालेल. तुम्ही एक काम करा ना, पटकन तुम्ही साडी बदला, म्हणजे मग व्रत पूर्ण होईल. मग एकदा व्रत पूर्ण झालं की तुम्ही त्याला भेटायला पाठवा, मग मला आवडेलच तुमचा मुलगा. चालेल. हो. छान साड्या आहेत ना, ती माणसं खूप चांगली आहेत नाही? मला ना आता त्यांच्या चांगुलपणाची भीती वाटते. हा कविता, तू उगीच कशालाही घाबरतेस? नाही ग, खरंच खूप चांगली माणसं आहेत. मला खूप मदत झाली बाबा. हो ना? ते असं लपून बसायची काही गरज होती का? आपल्याच घरात असं कोणी लपून बसतं का चोरासारखं? अहो किती वेळा सांगितलं असं वागत जाऊ नका म्हणून. अरे ते येणाऱ्या परिस्थितीमुळे वागावं लागतं. गप्पा बसा. एक्सक्यूज मी. येस, हाऊ कॅन आय हेल्प यू? अरे हा मला बघून ओरडतात का? अगं हाच तो मगाचा माणूस. अरे सोडा सोडा मला. आई साहेब या बघा, माझ्या आबरूवरती घाला घालतायत. अरे तुला चापकाने फोडलं पाहिजे शहाण्या. अगं सोडा त्याला. नाही नाही, आता अजिबात सोडणार नाही. कुठे सापडला हा? या खोलीत होतं ते. अच्छा, या खोलीत होता काय? बरा तावडीत सापडलास रे. कविता, चप्पल काढ. जावई येतो माझा. अहो जावई असला म्हणून काय झालं? घरी आलेल्या बाईवर हात टाकेल का? अरे मी हात पीत नाही टाकलेला. अरे मला सोडा सोडा मला. सोडणार नाही. माझा माझ्या जावयावर पूर्ण विश्वास आहे. काय ग मुली, खरंच याने तुझ्या अंगावर हात टाकला का? सांग सांग, बिनधास्त सांग. खरं काय ते सांगून टाक. खरंच सांग. तसं असेल ना तर मीच जोड्यानं मारेन. नाही, खरं म्हणजे मीच हात टाकला. नाही म्हणजे मगाशी एकदम माझ्या समोर आले, मी ढकलून पळून गेले. अगं सॉरी. सॉरी सॉरी सॉरी. इट इज ओके. ओके. सॉरी आईसाहेब, माझ्यामुळे फारच गोंधळ झाला आज. असू दे असू दे, पण आपल्या बायकांच्या छोट्याशा गैरसमजामुळे एखाद्या निष्पाप पुरुषाचं आयुष्य बर्बाद होतं ना. पुढं असं काही होणार नाही याची काळजी घ्या. आणि जा साड्या नेसून या. हो हो, साड्या. चला. असे किती जणांचे आयुष्य बर्बाद झाले माहितीये? एक शब्द बोलू नका, गप्पा बसा. एक घास खाऊनच बघा, नाही का बहिणी? चिमटे चिवडा लाडू म्हणजे आपण काय जावयाचं फरफटत काय सासूबाई मला हात धरून मला घेऊन. शांतपणे बसा बरं तुम्ही. इकडे पण बायका. अरे आज आपल्याकडे एवढ्या बायका का बोलवल्या?
यशचं लग्न वगैरे ठरवत आहे की काय? अरे आधी नुपूरचं तर उद्या. एक मिनिट भाऊजी, एक मिनिट. विजू लिंबू पाणी घेऊन या ना, चढली आहे बहुतेक. मला चढले बिडलेलं नाही, मी व्यवस्थित शुद्धीमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरामध्ये लेडी चोर शिरली, मला ढकललं त्या चोरने मला. म्हणजे हाच आहे तो दारुडा. याला आधी पोलिसात द्या बघू. नाही, मला पोलिसात घेणार नाही. माझी छाती तितकी भरत नाही ना, त्यांच्या फिटनेस मध्ये मी बसत नाही, नाहीतर आतापर्यंत डीसीपी झालो असतो. अगं बाई, उगाच आणलं मी तुम्हाला इथं. आत ठेवलं असतं बरं झालं असतं. का? मग काय लिंबू पाणी बरं झालं आणलं. हे घ्या लिंबू पाणी प्या. प्या हो, जरा बरं वाटेल. घ्या तुम्ही प्या. तुम्ही हे काय लाड करताय त्यांचे? त्यांना पोलिसात द्या आधी. ते काय बोलताय? अहो नाही, ते घरातलेच आहेत, बाहेरचं नाहीये. घरचे तर मग त्या बाईंना त्यांनी धक्का का दिला? एक मिनिट, ते किती बेशुद्धीत असले ना, कुठल्या बाईला धक्का देणारे नाहीये ते. मी ओळखते त्यांना. होय हो, खरंच खूप साधे आहेत ते. आजपर्यंत मला सुद्धा कधी धक्का नाही मारला त्यांनी. वंस, हो त्यांचं दुःख काय आणि तुमचं दुःख काय? म्हणजे हेच का ते चंद्रकांतराव? अहो तुमची कधीपासून वाट बघते मी. मला खुंट हवे होते. नाही नाही नाही, हे चंद्रकांतराव नाही. चंद्रकांतराव माझे मिस्टर आहे आणि मी त्यांची मिस्ट्रेस. अहो काय? बसला ना धक्का, ते घरी नाही येत आता. वहिनी, असं काय बोलतायत? त्या जातील ना मग. जातील म्हणजे जाणारच आहे मी. किती उशीर झालाय मला. नाही हो, थांबा ना जरा, थांबा ना. हळदी कुंकू घेऊन जा, सांगा ना त्यांना. मी तुमच्या इव्हेंट साठी चिवडा घेऊन जा पाहिजे तर माझ्याकडनं. नाही नाही नाही, मी निघाले म्हणजे निघाले. थांब ग जरा, एवढं सांगताय तर. अगं हे काय बोलताय तुम्ही? इथे चिवडा का म्हणताय? तुम्ही म्हणताय की मी जातीये म्हणजे जाते. खूप झाला आता. माय गॉड, बरं नाही झालं नाही? संध्याकाळच्या वेळी सवाष्ण हळदी कुंकू न घेताच गेली. बरं नसतं, अशुभ असतं. आता आपल्या नक्टूचं लग्न नाही होणार? मंजिरी, गोड दिसतेस. हा, थँक्यू. फक्त थँक्यू. म्हणजे मला पण सांग ना, मी कशी दिसते? तुम्ही दोघी पण खूप गोड दिसताय. थँक्यू. मला माहित होतं. बघितलं, मला माहिती होतं. तिला माहितीये ती गोड आहे, पण वेळ पडली ना तर झणझणीत ठेचा होते ती. हो ग, मगाशी पाहिलं ना, काय अंगावर धावून गेली. मला भाई घामच फुटला. अगं घाबरायचं कशाला त्यात? लक्षात ठेव, आपण घाबरलो ना की समोरचा त्याचा गैरफायदा घेतो. हे मात्र खरं आहे. प्रत्येक स्त्रीला आपलं संरक्षण करता आलंच पाहिजे, तेव्हा नाही घाबरून चालणार. करेक्ट. हळूहळू शिकेन मी तुमच्याकडून. शिकवल्याशिवाय सोडणार आहोत की काय आम्ही? मी खरं सांगते, माझी आत्या ना मला इतक्या गोष्टी शिकवायची, इतक्या गोष्टी. ऐक ना, ऐक ना, तुझ्या ते छान छान गोष्टी आपण नंतर ऐकूया का? उशीर होतोय ना. चल चल, वाट बघत असतील. चल 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 चल, जा पुढे, मी आलेच. ये लवकर या. काय? एक बाई गेली? अगं म्हणजे त्यांना घाई होती म्हणून त्या गेल्या. अगं पण मग आता? अगं विजू, तू तिला थांबवायचंस ना. आपल्याला पण नुपूरच्या लग्नाची घाई आहे ना. तिच्या घाईपेक्षा आपली घाई महत्वाची आहे. आता आणखीन एक बाई कुठे शोधणार आपण? हो ना, आणि व्रतासाठी 7 बायका महत्वाच्या आहेत ना. आणि मी 7 बायकांच्या पाया पडायची पण प्रॅक्टिस केली होती. नक्टू, तू नको काळजी करूस. मी आहे ना, मी बघते, काहीतरी सगळं छान होईल. माझ्याकडे एक आयडिया आहे. सांग ना. आपण काय करायचं म्हणजे, एका बाईला 2 साड्या नेसवायच्या आणि 2दा हळदी कुंकू लावायचं. असं चालतं? न चालायला काय झालं? अहो तसं नाही, म्हणजे फसवणूक केल्यासारखं आहे ना हे. प्रत्येकीला 1-1 साडी द्यायची आणि एकाच बाईला 2 साड्या द्यायच्या. मग आपण असं करूया, म्हणजे काय करूया बघ, आपण ना एका बाईला थांबवून ठेवूया आणि सगळ्या बायका गेल्या ना की तिला पुन्हा हळदी कुंकू लावून दुसरी साडी देऊया. नाही, हे चुकीचं वाटतंय मला. हे चुकीचं काय आहे? हे बघ, आपल्याला 7 साड्या द्यायच्या आहेत, बरोबर? त्या आपण दिल्या. नाही नाही, साड्या देणं महत्वाचं नाहीये. 7 सवाष्णींना साड्या देणं महत्वाचं आहे. शी बाबा, या घरात जुगाड कोणाला येतच नाही. मला खरंच पटत नाही हो. वंस किती मेहनत करतात नाही व्रतासाठी, आणि आपण असं वागायचं का? पण नुपूरच्या लग्नासाठी हे सगळं करायलाच हवं आपल्याला. आणि हे बघ, ज्या बाईला आपण 2 साड्या देणार ना, ती बाई 2दा आशीर्वाद देईल आणि नुपूरचं लग्न पटकन ठरेल. बाई आजी,
आज फक्त तुझ्यामुळे माझं व्रत पूर्ण होणार आहे. या घरात तुलाच काही ती माझी किंमत कळली आहे. नाही नाही तुम्ही जसं म्हणताय ना तसंच करूया आपण. पण एकदाच फक्त वंचांना विचारते. नाही त्या करतायत ना व्रत, त्या म्हणाल्या त्या काही चुकलं ना तर आपल्या नकटूचं 7 वर्ष लग्न नाही होणार. अगं बाई, म्हणजे काही चुकलं तर अजून 7 वर्ष या वाड्यात राहावं लागणार? नाही नाही नाही, मग तुम्ही हे सगळं ना शैलाला विचारूनच करा. मला पण आता काळजी वाटायला लागली. मम्मी, अरे देवा, तुला पण तुझ्या पप्पांसारखी सवय लागली. फकट नाही कोट. होणार लग्न.